नमस्कार मंडळी. आज आपण गुरुचरित्राचा पहिला अध्याय थोड्या शांततेत, थोड्या श्रद्धेत आणि पूर्ण मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा केवळ ग्रंथाचा आरंभ नाही, ही आपल्या जीवनाची सुरुवात आहे. म्हणून काही क्षण मन शांत ठेवा आणि या शब्दांमध्ये स्वतःला सामावू द्या. आयुष्य खूप प्रयत्न करूनही पुढे सरकत नाहीये का? सगळं करत आहोत असं वाटतं, तरीही आतून काहीतरी रिकामं, अपूर्ण, अडकल्यासारखं वाटतं. मनात एकच प्रश्न घुमतो, मी सगळं करत आहे तरीही माझ्या आयुष्यात बदल का दिसत नाही? कदाचित उत्तर चुकीचं नाही, कदाचित देव दूर नाही, कदाचित सुरुवातच चुकीची आहे. आज अनेक लोक देवाकडे जातात, हात जोडतात, डोळे बंद करतात, नामस्मरण करतात, पण तरीही मन शांत होत नाही, उत्तर मिळत नाही. कारण समस्या भक्तीत नाही, समस्या श्रद्धेत नाही, समस्या आहे योग्य दिशेने सुरुवात न करण्यात. आणि हाच मुद्दा गुरुचरित्राचा पहिला अध्याय आपल्याला अतिशय शांतपणे समजावतो. हा अध्याय चमत्काराने सुरू होत नाही, तो सुरू होतो नम्रतेने, शरणागतीने. गुरुचरित्र सांगतं, जो माणूस मी हा शब्द हळूहळू सोडतो त्याच्या आयुष्यात मार्ग आपोआप दिसू लागतो. गुरु म्हणजे फक्त संकट दूर करणारी शक्ती नाही, गुरु म्हणजे गोंधळलेल्या मनाला योग्य दिशा देणारा प्रकाश आहे. आपण देवाला विचारतो, माझ्याच आयुष्यात असं का होतं? पण गुरुचरित्र आपल्यालाच विचारतं, तू योग्य मार्गावर उभा आहेस का? फरक प्रश्नाचा नाही, फरक आहे दृष्टिकोनाचा. पहिला अध्याय सांगतो, आयुष्य बदलायचं असेल तर आधी अहंकार शांत करावा लागतो. आजचं जीवन पहा, कामाचा ताण आहे, पैशांची चिंता आहे, नात्यांमध्ये गोंधळ आहे, मन सतत धावत आहे. उत्तर आत्ताच हवंय, यश आत्ताच हवंय. पण गुरुचरित्र हळूच सांगतं, योग्य सुरुवात केली तर उत्तर आपोआप मिळतं. शांत मन, नम्र विचार आणि योग्य मार्गदर्शन, हीच खरी शक्ती आहे. आज जर तुला असं वाटत असेल की आयुष्य थांबलंय, सगळे रस्ते बंद वाटतायत, तर घाबरू नकोस. कदाचित देव नाराज नाही, तो तुला थांबवून एक गोष्ट शिकवत आहे, योग्य सुरुवात. गुरुचरित्र सांगतं, जो शरण आला त्याला मार्ग नक्की मिळाला. आजचा हा अध्याय जर तुमच्या मनाला थोडीशी तरी शांतता देत असेल, तर समजा स्वामींची कृपा या शब्दांमधून तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. गुरुचरित्राचा पुढचा अध्याय, त्याचा भावार्थ आणि जीवनाला दिशा देणारे अजून काही मौल्यवान विचार ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही केवळ विनंती नाही, ही एक साधीशी संधी आहे, स्वामी सेवेचा लाभ घरीच मिळवण्याची. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.